MS नर्सिंग सीईटी 2026चा निकाल लागलेला आहे आणि खूप विद्यार्थी संभ्रमात आहेत की सर कॅप रजिस्ट्रेशन कसं करायचं, कधी करायचं, कॅप रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे, कॉलेजला व्हिजिट करायचं का, आम्हाला सायबर कॅफेवरती जावं लागेल का, आता निकाल लागल्यानंतर मोबाईलवरती रजिस्ट्रेशन करू का, रजिस्ट्रेशन केव्हा करायचं आहे सर, कॉलेज लिस्ट केव्हा अपलोड करायची, आमचे डॉक्युमेंट्स कुठे द्यायचे, आम्हाला डॉक्युमेंट स्क्रुटिनी सेंटरला जावं लागेल का, आमचे डॉक्युमेंट्स कुठेतरी जाऊन काय करावे लागतील, व्हेरीफाय करावे लागतील का, कोणत्या तरी कॉलेजला जाऊन व्हिजिट करून आम्हाला इंजिनिअरिंग फार्मसी सारखं डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतील का, रजिस्ट्रेशन सायबरवरती करायचं का, मोबाईलवरती करायचं का, या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर MS नर्सिंग 2000 सीईटी यासाठी JNM आणि BSc नर्सिंग या दोघंही कोर्सेससाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत, पालकांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा. कारण की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अपूर्ण घेतलेली माहिती कधीही कामाची नसते. त्यामुळे पूर्ण माहिती घेत चला. कदाचित व्हिडिओ थोडासा मोठा राहू शकतो, पण तुम्ही तुमच्या आयुष्यातले 10 मिनिटं तुमचं आयुष्य घडवण्यासाठी देऊ नाही शकत. तर तुमच्यापेक्षा चुकीचं या ठिकाणी कोणी, तुमच्यापेक्षा जास्त चुकीचं ठरणारा व्यक्ती या ठिकाणी दुसरं कोणी नाही. त्यामुळे नेहमी पूर्ण माहिती घेत चला, व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि होऊ शकेल तर व्हिडिओ लाईक करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, कारण की त्या ठिकाणी तुम्हाला प्री प्रेफरन्स लिस्ट मिळणार आहे. सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा राजांनो, बेस्ट कॉलेज लिस्ट ठरवत असते तुमच्या बेस्ट कॉलेज. ठीक आहे, तुम्हाला आयदर यू हॅव हायर पर्सेंटाईल, आयदर यू हॅव लोअर पर्सेंटाईल. तुम्हाला 50 मार्क मिळालेले आहेत आणि तुम्हाला जर 100 मार्क मिळालेले आहेत, तर तुम्हाला बेस्ट नर्सिंग कॉलेज मिळेल का, हे तुमचे मार्क्स नसतं ठरवत. हे तुमचं जी बेस्ट कॉलेजची लिस्ट तुम्ही बनवतात, ती बेस्ट कॉलेजची लिस्ट ठरवत असते. त्याच्यावरून तुम्हाला बेस्ट कॉलेज काय होतं, अलॉट होतं. त्याच्यावरून काय होत असतं, तुम्हाला बेस्ट कॉलेज अलॉट होत असतं. ठीक आहे, तर बघा, सगळ्यात पहिला प्रश्न, सर रजिस्ट्रेशन कशाचं, रजिस्ट्रेशन कॅप. कॅप म्हणजे काय, कॅप इट इज अ सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. तर सर एक कॅपचं रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, सीईटी सेलच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं. सीईटी सेलच्या साईटला व्हिजिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जेव्हा तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करणार, ठीक आहे, युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करणार, काय करणार, लॉग इन करणार, तेव्हा तुम्हाला असे कॉलम दिसतील. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचं, या ठिकाणी काय दिसेल, तुम्हाला तुमचं नाव दिसेल. मग पहिला रो, एकूण तुम्हाला 2 रो दिसतील. त्याच्यामधला दुसरा जो बॉक्स आहे, त्या बॉक्सवरती क्लिक करायचे. कुठे क्लिक करायचं, दुसऱ्या बॉक्सवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असे ऑप्शन दिसतील, ऍग्रिकल एज्युकेशन, हायर एज्युकेशन, आणि ज्या दिवशी या ठिकाणी मेडिकल एज्युकेशन नावाचा असा हे जे बॉक्स दिसत आहेत, असा मेडिकल एज्युकेशन नावाचा बॉक्स जर ऍड झाला तर समजून जायचं तुमचं काय सुरू झालेलं आहे, ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली. काय सुरू झालेली, तुमची ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे. सर कॉलेजला व्हिजिट करायचं का, निकाल लागला, काय लागला, निकाल, रिझल्ट लागला तेव्हापासून जवळपास खूप असे पॅरेंट्स आणि विद्यार्थी आहेत ज्यांनी कॉलेजला प्रत्यक्षामध्ये काय करून आले, कॉलेजला जाऊन काय करून आले, व्हिजिट करून आले. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिजिट वेन, केव्हा व्हिजिट करायचं, कुठं, तर कॉलेजला ज्या टायमाला तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. व्हिजिट ऑनली वेन कॉलेज इज अलॉटेड थ्रू द कॅप. जेव्हा तुम्हाला कॅप राऊंडच्या थ्रू कॉलेज अलॉट होईल त्याच वेळेस तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करायची आहे. आता तुम्ही जर कॉलेजला व्हिजिट करणार, कॉलेजला जाणार, तर तुमचं ते काय राहील, व्यर्थ राहील, वाया जाणार आहे. तुमचं भाडं वाया जाईल, तिथे पैसे खर्च होतील आणि त्याचे तुम्हाला काहीच काय मिळणार नाही, आउटकम काहीच मिळणार नाही. याच्यानं तुमचं काय होईल, टोटली लॉस होईल. ठीक आहे, तर कॉलेजला कधी व्हिजिट करायचं, ज्या टायमाला तुम्हाला कॉलेज अलॉट होईल त्याच टायमाला तुम्हाला कॉलेजला काय करायचं आहे, व्हिजिट करायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल, आपली पेड ऍडमिशन MS नर्सिंग सीईटी ऍडमिशन काउन्सिलिंगची पेड काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. आपण लिमिटेड सीट घेतो. लिमिटेड सीट म्हणजे काय, फक्त 50 मुलं घेत असतो, 50 स्टुडंट घेतो आणि त्यांनाच आपण काय करत असतो, गाईड करत असतो. तुम्हाला माहिती आहे युट्यूब आणि हे जे आहे काय, तर काउन्सिलिंग हे मी माझ्या जॉब सोबत करतोय. ठीक आहे, हे माझं काय आहे, पार्ट टाइम जॉब आहे. त्यामुळे मी जास्त गर्दी, काही जास्त मुलं घेत नाही, कारण की ऑलरेडी माझा जो जॉब आहे तो चांगला सिक्युअर आहे. मी नर्सिंगच्या टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे आणि चांगला रेप्युटेड जॉब मी करत आहे. त्यामुळे मला मॅक्झिमम स्टुडंट घेऊन पैसे कमवायचे नाहीये. त्यामुळे मी लिमिटेड स्टुडंट घेतो. स्क्रीन जर तुम्हाला
माझी काउन्सिलिंग घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या लिंक मिळून जातील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंगची लिंक मिळून जाईल. ठीक आहे. सायबर कॅफेवरती जाऊन रजिस्ट्रेशन करू का? तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे तुमच्याला सायन्स रजिस्ट्रेशन हे तुम्हाला सायबर कॅफेवरतीच करायचे आहे. ठीक आहे. कारण की सायबर कॅफेवरती रजिस्ट्रेशन केल्यानं तुमचं रजिस्ट्रेशन कसं होतं, अचूक होतो. फॉर्म चुकत नाही. तुमचा फॉर्म चुकणार आहे का? नाही चुकणार आहे. राईट फॉर्म तुम्हाला भरता येईल. त्यामुळे सायबर कॅफेवरती जाऊनच काय करायचं, रजिस्ट्रेशन करायचं. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, कोणत्या तारखेला रजिस्ट्रेशन सुरू होईल? तर बिफोर 15th ऑफ जुलै. कधी सुरू होणार रजिस्ट्रेशन? बिफोर 15th ऑफ जुलै तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होऊन जाईल. ठीक आहे. मोबाईलवरती रजिस्ट्रेशन करू नका. आम्ही पण व्हिडिओ बनवतो. आम्ही बघा, आता रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली की माझा व्हिडिओ येईल. कॅप राऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप. जरी मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय तर माझा असा मोटिव्ह नाही आहे की तुम्हाला मोबाईलवरती ती स्टेप करायची. जरी मी तुम्हाला स्टेप दाखवतोय तरी मी प्रोसेस कशावर करत नाहीये, मोबाईलवरती करत नाहीये. का बरं? कारण की मोबाईलवरती फॉर्म चुकीचा भरला जातो. आमच्याकडे लॅपटॉप आहे, प्रत्येक काउन्सिलरकडे लॅपटॉप आहे आणि ते लॅपटॉपवरती स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुम्हाला फॉर्म फिल करून दाखवतो. तुम्ही ते लॅपटॉपवरती किंवा पीसी वरती बघतात आणि ते व्हिडिओ बघून मोबाईलमध्ये काय करतात, प्रयत्न करतात, फॉर्म फिल करण्याचा प्रयत्न करतात. त्यानं काय होतं, काहीतरी रॉंग इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन फिल होऊन जाते आणि तुमचा फॉर्म काय होऊ शकतो, फॉर्म होऊ शकतो तुमचा रिजेक्ट. त्यामुळे 100-200 रुपये वाचवायच्या नादाला रजिस्ट्रेशन मोबाईलवरती करू नका. मोबाईलने रजिस्ट्रेशन केल्यास तुमचा फॉर्म काय होऊ शकतो, चुकू शकतो. रजिस्ट्रेशन केव्हा करायचं आहे? तर इन्फॉर्मेशन ब्रॉचर रिलीज, सगळ्यात पहिले काय रिलीज होईल तुमचं, इन्फॉर्मेशन ब्रॉचर. इन्फॉर्मेशन ब्रॉचर काय असतं, तर नियमावली पुस्तिका याला म्हणत असतो. काय असतं नियमावली पुस्तिका? तर यामध्ये सगळे रूल्स असतात. सगळे काय असतात, रूल्स असतात. कशाचे रूल्स असतात? तर ऍडमिशनचे रूल्स असतात. कशाचे रूल्स असतात? ऍडमिशनचे रूल्स असतात. तर हे रूल्सची साठी जी पुस्तिका आहे तिला म्हटलं जातं, पुस्तक आहे तिला म्हटलं जातं इन्फॉर्मेशन ब्रॉचर. कुठे येतं, दुकानावरती जाऊन विकत घ्यावं लागेल का, मार्केटला जाऊन घ्यावं लागेल का? तर नाही. हे तुम्हाला सीईटी सेलच्या साईटला कसं अवेलेबल राहील, ऑनलाईन, आणि कसं राहतं, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतं. ज्या टायमाला येईल त्या टायमाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी तुम्हाला ते देऊन देईल. म्हणून सगळ्यांनी काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी काय करायचं आहे, आवर्जून जॉईन करायचं आहे. सगळे पालक आणि विद्यार्थ्यांना एकच विनंती, कृपया व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, नाहीतर नुकसान होऊन जाईल. महत्वाचा अपडेट त्याच्यावरती देतो. इव्हन तुम्हाला कॉलेजची लिस्ट पण दिली जाते, प्रेफरन्स लिस्ट पण तुम्हाला आमच्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात. त्यामुळे सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. नंतर सगळ्यात पहिले येईल तुमची इन्फॉर्मेशन ब्रॉचर, नंतर पब्लिक नोटीस इन फॉर कॅप रजिस्ट्रेशन. मग सीईटी सेल काय करेल, नोटीस रिलीज करेल की आम्ही या तारखेपासून तर या तारखेपर्यंत काय सुरू करतोय, कॅपची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करतोय, अशी नोटीस येणार. ती नोटीस आली की ती तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुपला सगळ्यात लवकर अवेलेबल होऊन जाईल. रजिस्ट्रेशन प्रोसेस नंतर काय होऊन जाईल, मग नोटीस आल्यानंतर स्टार्ट होऊन जाईल, सुरू होऊन जाईल. रजिस्ट्रेशन केव्हा करायचं, तर तेच एमएस नर्सिंग सीईटी 2026 नोटिफिकेशन येईल. त्या नोटिफिकेशन नंतर तुमचं काय सुरू होईल, रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल. कॉलेज लिस्ट केव्हा अपलोड करायची, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन. कॉलेज लिस्ट केव्हा अपलोड करायची, तर बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन करायचं आहे. कॅप रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स नंतर तुमचं काय सुरू होईल, ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल. आणि ज्यावेळेस तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल त्या टायमाला तुम्हाला काय अपलोड करायची आहे, कॉलेज कोड लिस्ट किंवा कॉलेज लिस्ट तुम्हाला तेव्हा अपलोड करायची आहे. कधी, ज्या टायमाला तुमच्या ऑप्शन फॉर्म फिल करणं सुरू होईल त्या टायमाला. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की सर आमचे डॉक्युमेंट्स कुठे द्यायचे. काही काही विद्यार्थी सांगतात की सर कॉलेजला जाऊन इंजिनिअरिंग फार्मसी जसं करतात, कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आणायचं, तसं करावं लागेल का, तर नाही. याचं उत्तर देतो मी तुम्हाला. केमिस्ट्री नर्सिंग सीईटी 2026 ला कॅप राऊंडचं सगळ्यात आधी कॅप राऊंड सुरू होतील. कॅप राऊंडच्या थ्रू तुम्हाला काय भेटेल, कॉलेज भेटेल. कॅप राऊंडच्या थ्रू तुम्हाला काय भेटेल, कॉलेज भेटेल. कॉलेज भेटल्यानंतर तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला काय करायचं राहील, तुमचे डॉक्युमेंट्स त्या कॉलेजला द्यायचे राहतील. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय होईल, तुमचं रजिस्ट्रेशन होईल, मग ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल, मग नंतर तुमची प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स येईल, मग त्यानंतर तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होईल. ऑप्शन फॉर्म फिलिंग झाल्यानंतर तुमचं कॅप राऊंड 1 होईल.
जर तुम्हाला कॉलेज मिळालं कॅप राऊंड 1 मध्ये, तेव्हा तुम्हाला कॉलेजला जाऊन जे कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे तिथे काही जाऊन डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमची पूर्ण ऍडमिशनची प्रोसेस राहील. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओला करा हाईप, कमीत कमी 1 लाख हाईप पूर्ण करा. कमीत कमी 1 लाख हाईप पॉईंट पूर्ण करा. कारण की खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो, त्यामुळे सगळ्यांनी कमीत कमी 1 लाख हाईप पूर्ण करा. आणि व्हिडिओला करा लाईक, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन मधला सगळ्यांनी काय करायचं आहे, आवर्जून जॉईन करायचं आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.